सुस्वागतम मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इंद्रजीत आणि राणी आपापल्या रूममध्ये आलेले असतात. तर आता इंद्रजीतनं राणीला आजच न सांगितलेलं असतं की राणी, उद्यापासून तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये येणार आहे. आणि त्याबद्दलच राणी इंद्रजीत सरांना बोलत असते. नाही म्हणजे बघा ना, इंद्रजीत सर माझं नशीब मला कुठे घेऊन आले. तर इंद्रा बोलतो, म्हणजे राणी तुला नेम काय बोलायचं? तर राणी बोलते, नाही म्हणजे बघा ना, इंद्रजीत सर त्या दिवशी काय घडलेलं होतं. जेव्हा माझा नवरा म्हणजे माझा होणारा नवरा मला बघण्यासाठी आमच्या घरी आलेला होता, तेव्हा स्वतः तुम्ही सुद्धा तिथे पोचलात काय? तर म्हणे तुमच्या ऑफिसमध्ये काम होतं म्हणून तुम्ही फटाफट जे काही प्रश्न विचारायचे होते ना, तुम्हीच त्या मुलाला विचारायला लावत होता. आणि तो तर विचारतच नव्हता. पण तुम्हीच त्या मुलाला प्रश्न विचारले आणि मला घाईघाई तिथून घेऊन का? तर म्हणे तुमचं काम व्हावं म्हणून. याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का इंद्रजीत सर? तर इंद्रा बोलतो, मला कळत नाही राणी, तू काय स्पष्ट सांग मला. राणी आता बोलू लागते की इंद्रजीत सर, मला असं बोलायचं आहे, देवाने आपली जी गाठ होती ना, ती वरतीच बांधून ठेवलेली होती. फक्त प्रोसेस म्हणजे तुम्ही त्या दिवशी माझ्या घरी आलात आणि मला तिथून घेऊन गेलात ना, त्याच दिवशी माझं त्या मुलासोबत संबंध तुटला. नाहीतर माझी जुळलेली गाठ त्याच मुलासोबत बांधली गेलेली असते. तर इंद्रा बोलतो, हो राणी, बरोबरच आहे तुझं. आणि बघ ना, तो मुलगा पळून गेला. मग काय, मलाच मंडपात उभं राहावं लागलं. हा तर खरं तर माझा एम वेगळाच होता. परंतु बघ, नशिबाने तू माझ्या बेडरूममध्ये आली. मी तुला बेडरूममध्येही घेत नव्हतो राणी. परंतु बघ, माझं आयुष्य बदलून टाकलं. तू माझा राग, माझा चिडीचिडपणा, मी लोकांना कसं बोलायचो कसं नाही, गोरगरीब लोकांची मी तर काळजीच करायचो नाही. फक्त काम, काम आणि काम. मी त्यांच्या ज्या काही गरजा होत्या ना, त्यांना समजूनच घेत नव्हतो. की त्यांच्या काहीतरी अडीअडचणी असतील, त्यामुळे ते फॅक्टरीमध्ये लेट लेट येत असतील. मला फक्त टायमिंगवरती ते ऑफिसमध्ये यायला हवेत एवढंच माझं चालू होतं. परंतु माझे डोळे तू उघडले राणी. बर, चल, उद्या ऑफिसमध्ये जायचं आपल्याला. त्यानंतर इंद्रा सर बेडवरती झोपतो. तर राणी बोलते, इंद्रजीत सर, अहो बोलायचं होतं मला. तरीही इंद्रा बोलतो की नाही, मला झोपायचं आता. त्यानंतर राणीचे बाबा बुवा दोघेही जण बाहेर एका झाडाखाली बसलेले असतात. रात्र झालेली असते. बुवा आणि दोघेही जण दारू पीत त्या ट्रॉम्पटेड तिकडजेच राणीची आई. हिची तब्येत ना खरंच खराब असते. हिला नुसतं 2-4 दिवसांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागत असतं. खर्चही फार होत असतो. आणि तिकडेही राणीची तब्येत कशी आहे कशी नाही, नुसत्या मालती मॅडम राणीला नको ते बोलत असतात. म्हणून ते काळजी करत असतात. आणि गोट्याला बोलत असतात, माझ्याकडे तर पैसेच राहिलेले नाही आता खर्च करण्यासाठी. आणि माझी बायको हिची तब्येत अजून अजून खराब होत चाललेली आहे. काय करू मला तर खरंच काही कळत नाहीये. तर बोलतो, मग एक काम करा ना, तुम्ही डायरेक्ट इंद्रजीत सरांना सांगा ना, ते देतील ना तुम्हाला पैसे. खरंच येण्यासाठी तर आता बुवा बोलू लागतो की नाही, ती मोठी माणसं आहेत आणि आम्ही गरीब माणसं आहोत. आणि मी जर त्यांच्याकडून पैसे घेतले ना, तर ते बरं दिसणार नाही. आणि घेतले तर मला ते पैसे परतही करता येणार नाही. त्यामुळे नकोच, असं बुवा गोट्याला समजवत असतो. आणि मग राणी आता तीही झोपण्यासाठी बेडवरती जाते. आणि अचानकच ना तिला चिकूची आठवण येते. चिकूचा जो काही ॲक्सिडेंट झालेला असतो ना, त्याबद्दलच ना राणीला भयानक असं एक ना स्वप्न पडतं. ज्यामध्ये ज्यामध्ये ना चिकूच्या मागे एक मोठा टेम्पो येत असतो. ती गाडी चालवत असताना चिकूला त्या टेम्पोने उडवलंय हेच डायरेक्ट राणीच्या डोळ्यांसमोर दिसतं. आणि ती घाबरून उठून उभी राहते. आणि मग ती स्वतःशीच बोलू लागते, देवी आई, अगं हे काही संकेत देत देत आहे तुम्हाला. तुला असं सांगायचं आहे का, मी जे करते ते योग्यच आहे. या केसाचा मी खोलपर्यंत निकाल लावायला हवा. चौकशी करायला हवी. तसं जर असेल ना, तर प्लीज मला संकेत दे. मी नक्कीच ना चिकूच्या केसाचा छडा लावणार.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राणी आणि इंद्रजीत आता ऑफिसमध्ये जाण्यासाठी रेडी झालेली असतात. राणीसुद्धा रेडी झालेली असते. इंद्रा बेडरूममध्ये येतो आणि राणीला पाहून तो बोलू लागतो. राणी, अगं काय चालू तुझं? तुला माहिती आहे ना, आज आपल्याला सोबत ऑफिसमध्ये जायचंय, तर हे तू रेडी झालेली नाहीये. तर आता राणी बोलते, ओ इंद्रजीत, सर, काय सांगताय? तुम्ही दिसत नाही तुम्हाला. अहो रेडी झालीये मी तर. इंद्रा बोलतो, अशी नाही, तुला हे जमणार नाहीये. तू साडी वगैरे नेसायची नाहीये आणि तशी तू जर ऑफिसमध्ये आली ना तर ते मला मान्य नाहीये राणी. तर राणी बोलते, इंद्रजित सर, मी नाही घालणार आहे. मला माहिती तुम्ही मला काय सांगणार आहेत आता. ऑफिसमधला जो ड्रेस कोड आहे ना, ते तोच ड्रेस कोड तुम्ही मला आता घालायला लावणार आहात आणि ते मला घालायला जमणारच. आणि इंद्रजित सर तर इंद्रा आणि दोघांमध्ये आता वादावाद होऊ लागतात आणि राणीचा तोल जातो आणि ती आता वेडवरती जाऊन खाली पडते. त्यानंतर पुढे आता इंद्रजीत राणीला एकदम अचानक कन्व्हिन्स करतो. प्लीज राणी, अगं ऐक ना माझं. तर राणी शेवटी रेडी होते. त्यानंतर पुढे इंद्रा सूट वगैरे घालून खाली येतो. मालती आईला तो आता बोलत असतो. मी तुम्हा सर्वांना इथे बोलवलंय कारण मला तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगायची. आबा बोलतो, इंद्रा, काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? तर इंद्रा बोलतो, हो आबा, महत्त्वाचंच बोलायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे असं की राणी आज माझ्यासोबत ऑफिसमध्ये येणार आहे आणि आज राणीने जो काही आउटफिट घातलेला आहे ना, त्याला मीच ना हे सगळं करायला लावलेलं आहे. प्लीज, ती इथे आल्यानंतर तिला असं लाजीरवाणी होईल तुम्ही असं काही तिला बोलू नका. राणी मस्तपैकी रेडी होऊन आता खाली येते. इंद्रा राणीकडेच बघत असतो आणि आता आबा बाकीचे सर्वजण असतात ना, राणीचा आउटफिट पाहून सर्वांना आनंद झालेला असतो. मात्र मालती ही शॉक होते आणि ती बोलू लागते, राणी, काय चालू तुझं? अगं सून आहे ना तू या घरची, मग असे कपडे घालून तू ऑफिसमध्ये जाणार आहेत का? आहेस का? तर इंद्रा बोलतो, आई, प्लीज. तर आता मालतीला लगेच आबा समजवत असतो. अहो काय झालंय मालती, का चिडचिड करताय तुम्ही? तर इंद्राही बोलतो, हो आई, तू अशी चिडचिड करूच नको बरं. एक मला सांग, आज जर राणीच्या जागी चिकू असती तर तो चिकूलाही असंच बोलली असती का? अगं राणीला तू का स्वतःची मुलगीच मानत नाहीये? सुनेसारखाच वागवते तो तिला. आता आबासुद्धा बोलू लागतो की हे बघा मालती, मला तुम्हाला पुन्हा एकदा तेच बोलावं लागते. अहो तुम्ही राणीला नुसतं घालून पडून बोलताय. राणीकडे तुम्ही नीट चांगल्या नजरेने बघताच नाहीये. तिची नेहमी तुम्ही ना कोंडी करता, तिला नको ते सुनवता आणि तुम्हाला मी समजवूनच आता सोडून दिलेलं आहे. मला तुमच्यासोबत काही बोलायचंच नाहीये. असं आबा मालतीला समजवत असतो. तर मालती बोलते, तुम्ही काहीही बोला, परंतु मला राणीने आज हे जे काही केले ना, हे मला अजिबातच ना आवडले नाहीये. त्यानंतर पुढे आता इंद्रजीत बोलतो, आई, इनफ, आबास झालं. आता आम्हाला आशीर्वाद दे. आम्हाला उशीर होते ऑफिसमध्ये जायला. दोघे आशीर्वाद घ्यायला जातात. मात्र मला ते आशीर्वाद न देताच निघून जाते. इंद्रा राणी आता दोघेही जण बाहेर गाडीमध्ये बसायला जातात. तोच आता इंद्रजीत राणीला मस्करीने बोलू लागतो. ओ राणी मॅडम, तुमच्यासाठी गिफ्ट आहे. तर इंद्रा बोलतो, आता काहीच नको मला. इंद्राने राणीसाठी मस्त अशी एक वॉच आणलेली असते. राणी आता ती वॉच बघते आणि बोलू लागते, नाही नको, खूप महागडी आहे. इंद्रजीत सरही. तर आता इंद्रा बोलतो, अगं घालून तर बघ. राणी आता ती वॉच घालते आणि बोलू लागते, वा मस्त, खूपच सुंदर दिसते. राणी तुझ्यावरती ही वॉच अगदी तुझ्यासारखी. असं तो बोलायला जाणारच आणि शेवटी बोलतो की माझ्यासारखी. तर राणी बोलते, इंद्रजीत सर, अहो काही बोलत होता तुम्ही मध्येच थांबला. काय बोलत होता तुम्ही? तर आता इंद्रजीत बोलू लागतो, काही नाही, सुंदर दिसते तुला हे घड्याळ. चल आता ऑफिसमध्ये जायला आपल्याला उशीर होतोय राणी. आणि मग पुढे राणी आणि इंद्रजीत दोघेही ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात. इंद्रा गाडीतून खाली उतरतो राणीसाठी. तो डोर ओपन करतो आणि राणीचा हात घेऊन ऑफिसमध्ये जायला लागतो. तोच राणी आता ऑफिसमध्ये जाणार आहे. विक्रांताला तिथे काही घोटाळा करता येणार नाहीये.
म्हणून तो उर्मिला बोलत असतो. आज राणी इंद्रासोबत ऑफिसमध्ये पीए बनून गेलेली आहे. मात्र ती तिच्या पायांवर अशी घरी सावत येणार नाही. आज माझा प्लॅन सक्सेसफुल होणारच. गजासोबत मिळून मी राणीला संपवण्याचा कट रचला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.